वाकोद बाजारात गावरान आंबा फक्त नावालाच। पूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक खेडे गावाशेजारी तळ्यालगत किंवा शेतातील उंच जागी डौलात उभी असलेली आमराई अलीकडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। ही आमराई उन्हाळ्यात लहान मुलांचे खेळण्याचे आश्रयस्थान होती। मात्र वृक्षतोडीमुळे त्या जागेवर शेती काढण्यात आली, तर काही ठिकाणी ती जागा भकास झाली आहे। अलीकडे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून गावरान आंब्याला मोहरच कमी आल्याने आंबा चाखायला मिळणे दुरापास्त झाले आहे। पूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक गावाशेजारी हमखास आमराई असायच्या। गावात आमराई असणे हे त्या काळी गावाचे वैभव समजले जायचे। मात्र नुसत्या सरपणासाठी लोकांनी झाडे तोडून संपवली। काही गावात काही थोड्या आमराई आता शिल्लक राहिल्या आहेत। तप्त उन्हाळ्याच्या दिवसात गावातील छोटी तरुण मुले झाडावरील आंबे पाडून तिखट मिठासोबत आनंदाने ती खायची। अख्ख्या दुपार तिथे खेळत राहायची। मात्र काळाच्या ओघात हा आनंद हळूहळू कालबाह्य होत चाललेला आहे। उन्हाळ्याच्या दिवसात यंदा आहारात मोठा आंब्याचा वापर कमी दिसून आला। मात्र यंदा आंबेच नसल्याने आंब्याचे पदार्थ करणेही कमी झाले आहे। त्यामुळे अनेक नागरिकांतून दुकानातून रेडीमेड पदार्थ आणावे लागत आहेत। उन्हापासून बचावासाठी पक्षी पाखरे अशा आंबराईचा आश्रय घेत असत। आंब्याच्या झाडाचा रंगरूप व चवीनुसार झाडांची नावेही ठेवलेली आहेत। केसरी, खोबरा, गोटी, दसेरी, शेफू अशा अनेक नावांनी आंब्याच्या झाडांना ओळखलं जायचं। अशा गावरान प्रकारे उपयोगात येणाऱ्या गावरान आंब्याला मात्र यावर्षी दुर्मिळतेचे ग्रहण लागले आहे। वाकोद शनिवार बाजारात सिल्लोड, सोयगाव, शिवना, धावडा, वाढोणा, गोळेगाव, कन्नड, पिशोर, घाटनांद्रा, भोकरदन, जाफराबाद, आळंद या गावातून गावरान आंबा येत असतो। तर जून महिन्यात याच गावातून एक दिवस अगोदरच शुक्रवारी रात्री वाकोदला गावरान कैरी दाखल होते। शेतातील गार सावली ही हरवली आहे। काही वर्षांपूर्वी कुठलीही शेतशिवार असो त्या ठिकाणी आंब्याची झाडे हमखास असायची। याशिवाय शेतात जाणाऱ्या रस्त्यावरही काही ठिकाणी आंब्याची झाडे दिसायची। आमराई सर्रास तोडल्या जात आहेत, त्यामुळे तुलनेत नवीन गावरान आंब्याची झाडे लावली जात नाहीत। अलीकडे तर झाडांची नवीन बोन्साय पद्धतीही अंमलात येत आहे। हे जरी खरे असले तरी काही गावात काही थोड्या प्रमाणात आमराई शाबूत आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड परिसरातही काही गावात आंब्याची झाडे अजूनही अस्तित्वात आहे। म्हणून गावरान आंब्याचा गोडवा थोडा बहुत कायम आहे। मात्र यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे आंब्याला मोहर कमी आला आणि आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे। त्यामुळे भावही यावर्षी तगडे आहेत। परिणामी गावरान आंब्याची चव तोंडाला लागणार नसल्याची शक्यता आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी वाकोद प्रतिनिधी संतोष गर्दे।